शोभा ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, कसे आहेत तुम्ही? चांगले आहेत ना? चांगलं राहायलाच पाहिजे हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते. हाय हॅलो सोडा आणि राम राम बोला. चला आता मी निघाले कथा ऐकायला. आज तिसरा दिवस आहे कथाचा. श्रीमद भागवत कथा आमच्या मोरेनगरमध्ये आहे. 7 दिवसाची ठेवलेली काही बायांनी मिळून. तर चला ठीक आहे, बघू आता आपण. मला आज थोडा उशीर झाला आहे, तर चला मैत्रिणींनो मी निघते आता. आले बघा इथं मैत्रिणी. मी आज मला थोडा उशीर झाला. सगळे आलेले आहे, कथा वाचत नाही पण आलेले आहे. तुम्हाला मी सांगते, ही श्रीमद भागवत कथा मी 15 जून 22 पासून ऐकते. तर इतका फरक पडला मला, इतका फरक पडला तुम्हाला मी काय सांगू. आणि खरंच चांगले पण मनापासून ऐकली पाहिजे. मी अनिरुद्धाचार्यजी महाराज म्हणून आहे, मथुराम लाईव्ह कथा राहते त्यांची, ती मी ऐकत राहते मैत्रिणी. तर खरंच ऐका, एवढंच की मन लावून ऐकायची कथा, सगळं चांगलं होतं. तर मैत्रिणी चला, खूप छान आनंद घेतात सगळ्या. मस्त बघा इथं किती आता त्या ताई एक भजन म्हणतात. आता भजनावर सगळ्या नाचायला लागल्यात, आपल्या आपल्या पद्धतीनं नृत्य करायला लागल्यात. खूप मस्त. आणि आज ज्यांनी बी बोलवलेलं या ताईंना, कथा वाचक ताईला आणलं इथं, तर त्यांना आपण धन्यवाद देऊ. आणि दुसरी गोष्ट मैत्रिणींना, कथा का ऐकायची राहते की आपल्या संसारात हे पाहिजे ते पाहिजे, त्याच्यासाठी अजिबात कथा ऐकायची नाही. हे सगळं ठेवल्या ठिकाणी ठेवून जायचंच आहे आपल्याला. आपल्या मोक्षासाठी, आपल्या सार्थकासाठी कथा ऐकायची राहते. आणि दुसरी गोष्ट, आपण कुठेही जातो ना, मंदिरात इथं तिथं, तर देवाकडं काहीच मागायचं नाही. फक्त देवाला सांगायचं तू चांगला राहा. तर मैत्रिणी बघा इथे सगळे छान मस्त आनंद घेते तर आरतीचा. आणि दुसरी गोष्ट, ह्या ताईसुद्धा सांगत आता भागवत कथा वाचताना, म्हणजे ह्या नाही सांगत, भागवत कथामध्ये तसं दिलेलं आहे. आपण एखाद्या मंदिरात जर गेलो तर काय मागायचं राहतं, हे दे देवा, मुलगा दे, मुलीला मुलगा दे, हे दे दे, काही मागायचं नाही. देवाला कळतं कोणाला काय द्यायचे, आणि देव सगळं आपोआप देतो. मैत्रिणी बघा इथं मला एकच सांगायचं आहे, कुठली गोष्ट असो सातत्याने केली पाहिजे, रोज केली पाहिजे. असं नाही की 1 दिवस करायचं आणि 2 दिवस बसायचं, मग त्याचं काय भेटणार आपल्याला, त्याचं फळही नाही भेटणार, त्याचा काही अनुभवही नाही येणार. मग आपण तेच करतो, कुठलंही काम काय करतो, 4 दिवस करतो आणि 8 दिवस बसवतो, मग त्याला काही अर्थ नाही, काही हा ना, ते मी बदल केलेला आहे त्याच्यामध्ये. हां, तुम्ही सबस्क्राईब करा ना, दीपक कडा. हां, दीपक करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या. काय सपने सबकी कथा झाली. आप तिसरा दिवस आहे का? हो, तिसरा दिवस आज कथेचा. खूप छान कथा हे पण आहे ना, खूपच सुंदर. ज्याच्या पण करून द्यायचं ना त्याला. हां, काय नाही, चांगलं आहे. ही पार्लरवाली बाई बघा. भागवता आरती करू तुझ भगवंता. आई तिकडे त्याला पण घेऊन ना. हो, उद्या स्टेटस ठेवत काय बोलणार आहे, बोलायचं काय. कथा छान झाली, मस्त झाली आणि आनंद घेतोय कथेचा. मस्त
आत्याबाईला सबस्क्राईब करा, आमच्या लाईक करा, शेअर करा असं सांगायचं. कथा खूप छान बोला. मला नाही सांगता येत बाई, मला तुम्ही बोलताना कथा छान आहे, कथा छान आहे, ऐकल्यानंतर भारी वाटत येते मस्त. आत्याबाईला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. काय व्हायला काय करायचं ते like करा. बघा आम्ही इथं खूप एन्जॉय करतोय, खूप आनंद घेतोय मैत्रिणींनो. खूप छान 7 दिवस डोक्यात कुठले विचार नाही, काही नाही. फक्त संध्याकाळी 5 वाजले का असं कथेला जायचं, कथेला जायचं, कथेला जायचं. खूप छान बघा, सगळीकडं गर्दीच गर्दी बघू शकता, सगळीकडे माणसंच माणसं. खूप मस्त, सगळे आनंद घ्या कथेचा. चला आता घरी जायचं स्वयंपाक करायला आपल्याला. चला घरी जाऊ आता आपण स्वयंपाक करायला. चला स्वयंपाक करायला जायचं आता घरी. चला मैत्रिणींना जाऊ आता आपण. काल पण खूप उशीर झाला होता मला घरी जायला. आपल्याला आता जाऊन स्वयंपाक करायचा. हा 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 या तिकडे ना, इकडे उजेडात या. फोटो काढा. काय म्हणते बोला. कथा कशी झाली? आता कसं झाली? छान झाली हो, छान मस्त. झाली ना, मस्त. हो, आपली मला सर्व आवडली बरं का. तर मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर माझे नक्की व्हिडिओ बघत जा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. असेच मी व्हिडिओ टाकत जाईन. शुभरात्री सगळ्यांना.